नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला 2,53,00,000 महिलांना प्रत्येकी 1,500 रुपयांचा लाभ देण्यात आला होता। त्यावेळी 45,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती। मात्र आता निकषांच्या आधारे झालेल्या पडताळणीमध्ये अंदाजे 1,05,00,000 महिला अपात्र ठरू शकतात। त्यामुळे यंदा 1.5 कोटी लाभार्थ्यांसाठी 26,500 कोटींची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे। 2024-25च्या तुलनेमध्ये चालू वर्षातील तरतूद ही 19,000 कोटींनी कमी करण्यात आली। लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलेचं वय हे 21 ते 65 वर्षांपर्यंत अपेक्षित आहे। ट्रॅक्टर वगळता ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नसावं, एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोघींनाच लाभ घेता येईल। लाभार्थी महिला राज्य किंवा केंद्र सरकारच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही वैयक्तिक योजनेच्या लाभार्थी नसाव्यात। त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं। त्या सरकारी नोकरदार नसाव्यात असे प्रमुख निकष आहेत। मात्र सुरुवातीला काही मोजकी कागदपत्र जोडून या योजनेसाठी अर्ज केलेल्या 2.5 लाख महिलांना काही महिने लाभ मिळाला। मात्र डिसेंबर 2024 पासून निकषांवरती बोट ठेवत लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली। त्यानुसार आता राज्यातील तब्बल 1,05,00,000 महिला अपात्र ठरतील असं सूत्रांकडनं समजतंय। हा अंदाज लक्षात घेऊनच लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये पूर्वीपेक्षा 19,000 कोटींची तरतूद कमी केल्याचंही सांगण्यात आलंय। तर मग मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं। ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे हे समोर येतंय। अनेक महिलांनी पुढची कारवाई टाळण्यासाठी ई-केवायसीच केलेली नाही। आता ई-केवायसीसाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जवळजवळ 1 कोटी लाडक्या बहिणी निकषांमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये देखील आता तरतूद कमी करण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।